नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। एडवोकेट दादा साहेब वलथरे के नेतृत्व में 24 अगस्त 2024 को आयोजित किया गया है कार्यकर्ता सम्मेलन। यह जानकारी एडवोकेट दादा साहेब वलथरे ने पत्र परिषद के माध्यम से दी, तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज की यह खास रिपोर्ट। माझे नाव ॲडव्होकेट दादासाहेब वलथरे उर्फ धानू भिकाजी वलथरे, अध्यक्ष भारतीय भोई विकास मंडळ नागपूर। माझ्या बाजूला आहे भोई युवा मंचाचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीणजी कोल्हे साहेब, ॲडव्होकेट शारदा खंडारे, त्यानंतर आमचे प्रमोदजी भावने, इकडे मॅडम आहेत निषाद पार्टीच्या कोमल भावने मॅडम, आणि आमच्या भारतीय भोई विकास मंडळच्या सदस्य आहेत त्या निकिता बोंद्रे मॅडम। तर हे जे आता आयोजन केलेले आहे सर्व आमच्या 10-12 संघटना मिळून केले आहे। हा मेळावा ऐतिहासिक होणार आहे, कारण की आतापर्यंत सत्ताधारी पक्षाचे कोणतेही मंत्री आमदार येत नव्हते मेळाव्याला, पण यावेळेस आमच्या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब आलेले आहेत। त्याचे विशेष कारण हे आहे की आमच्या समाजाने त्यांना पाठिंबा दिला आणि म्हणून नागपुरातून तारला आहे त्यांना, नाही तर ते हारले असते ही आमची धारणा आहे। आणि ते नक्कीच आहे की आमच्याच पाठिंबामुळे ते जिंकून आलेले आहेत, निवडून झालेले आणि देशाचे ते वाहतूक मंत्री बनलेले आहेत। या मेळाव्यामध्ये कोणकोणते ठराव पास करतात? आमचे 9 ठराव मुख्य आहे, 10वा ठराव जे ठरवणार आता जे सांगितलं का आमच्या समाजाला महाराष्ट्र आता विधानसभा होणार आहे, त्या ठिकाणी 288 पैकी 5% जागा आम्हाला आमची उमेदवारी मिळाली पाहिजे त्यांच्या पक्षातून, जेणेकरून यांनी आम्हाला 5% दिलं तर 12-15 आमचे आमदार निवडून येऊ शकतात। आमचे इतकं जोर आहे आणि यांचं पाहून मग काँग्रेसवाले देतील, RPI देतील, BSP देतील, सर्व आमच्या मागे धावतील, तर आम्हाला राजकीय काही ना काही आम्हाला त्याच्यात विकास होऊ शकतो अशी आमची मागणी आहे।